काही स्वीकार करतो. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही. त्यांना असं वाटतं की मोदी सरकार हे जनतेचा भला करणारं सरकार आहे. परंतु मोदी सरकार हे जनतेचा भला करणारं नसून केवळ उद्योगपतींचा भला करणारा आहे. त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ आम्ही सारेजण इथे उभे आलेलो आहोत. आपल्या साऱ्यांना विनंती आहे, जे कोणी ऐकता त्या साऱ्यांना विनंती आहे की आपण कृपया या आंदोलनात सामील होऊन शेतकरी आंदोलन अधिक मजबूत बनावं. जय हिंद. सपोर्ट प्राइस में चाहिए ना, उसके बदले तुम अगर बोलेगा कि देश के अंदर कहीं पे भी तुम बेच सकता है, नहीं बेच सकता है ना. किसान क्या सामान लेके घूमेगा पूरा देश में? बिल्कुल भी नहीं. नॉट पॉसिबल. नो. तो व्हाट काइंड ऑफ रूल लॉ आर यू मेकिंग? आप बोल रहे हैं आपको कोई बंदी नहीं है, आप कहीं पे भी जाके बेच सकता है. किंडल सामान लेके पूरे देश में घूमते रहो. इट्स हाईली अनप्रैक्टिकल. फिर बोल रहे हैं कि किसानों की भलाई में है ये कानून, उनका फ़ायदा है. अब हम पूछना चाहते हैं क्या फ़ायदा है. हाँ. बोले कि तुम्हारा ज़मीन नहीं जाएगा. हाँ. वो कोई फ़ायदा है क्या? ज़मीन तो उसका ही है ना, वो जाएगा नहीं, वो कौन सा फ़ायदा है? तो इस तरह वो मतलब द होल थिंग इज अ जोक. आपण प्रत्येक जण हा शेतकरी आहोत. भारताची लोकसंख्या बघितली तर जवळपास 75% शेतकरी लोक आहेत आणि देशाची अर्थस्थिती बघितली तर जवळपास 60% आर्थिक अर्थशास्त्र हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. हा शेतकरी जे अन्न पिकवतो ते अन्न आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते आणि त्या अन्नावर आपल्या सर्वांचं पोषण होते. देशामध्ये जे नीट कायदे केले गेले आहेत त्या विरोधात गेले 21 दिवस आंदोलन सुरू आहे. लोक रस्त्यावर आलेले आहेत. देशभरातून लोक आलेले आहेत. नाशिकवरून आज 3000 लोक या दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी
कारण आज परिस्थिती अशी आहे, मोदींना असं अजूनही वाटतं आणि त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांना असंच वाटतं का त्यांना वाटतंय का आज जर एक आंदोलन कुजवण्याचा जो प्रयत्न त्यांचा चालू आहे त्याला देशातली जनता भीक घालणार नाही. देशातली जनता आता पुढे येते आणि खास करून कामगार वर्ग आणि मध्यम वर्ग, तो मध्यम वर्ग आजपर्यंत त्यांची दलाली करत होता, तो मध्यम वर्ग बी आज शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतोय आणि संबंध देशामधून प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक स्टेटमधून आज शेतकरी राजस्थानच्या बॉर्डरवर पोहोचतोय आणि वैशिष्ट्य हे काश्मीरचा बी शेतकरी 2 दिवसामध्ये दिल्लीला पोहोचणार आहे. ही जी एकंदर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दिवसेदिवस हे आंदोलन जे वाढत आहे त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा कामगार वर्ग आणि जनताने देण्याची गरज आहे. दानवे म्हणा त्या आणखी कोणी म्हणा त्या आपल्या सगळ्यांना देशद्रोही ठरवतात, परंतु खरं सांगा म्हणजे खरं म्हणायचं म्हणजे जे सरकारमध्ये बसलेले आहेत ना तेच खऱ्या अर्थाने देशद्रोही आहेत. त्यांनी आपला इतिहास शोधावा, आपला इतिहास बघावा. त्या संघटनेच्या माध्यमातून त्या आलेल्या आहेत पुढे, त्यांनी त्याचा शोध घ्यावा आणि पाहावा आम्ही कुठून आलो आहोत, कसे आलेलो आहोत. आणि हे जेव्हा सगळ्या जनतेला खऱ्या अर्थाने समजेल तेव्हा देशद्रोही कोण आहेत हे समजेल. काय मागणी आहे? मिनिमम सपोर्ट प्राइस मागणं. मिनिमम सपोर्ट प्राइस काय म्हणते? शेतकऱ्याला एखादा पीक शेतांतून निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो खर्च अधिक, त्या खर्चाच्या अधिक 50% एवढा खर्च त्यांना मिळायला पाहिजे लोकांकडून. एवढा खर्च मागणी आहे. म्हणजे एक 100 रुपयाचं उत्पादन, 100 रुपये एखाद्या उत्पादनाला खर्च येत असेल तर त्याला 150 रुपये मिळाले पाहिजे मेहनत करून. एवढं त्यांची मागणी आहे. तो जास्त मागतच नाहीये आणि हे एकदा दिलं की सर्व प्रश्न संपतो. परंतु नरेंद्र मोदी म्हणा किंवा नरेंद्र तोमर म्हणा किंवा बीजेपीचा कुठलाही नेता म्हणा किंवा संघ परिवारातला भक्त मंडळीतला कुठलाही कार्यकर्ता म्हणा या विषयावर बोलायला तयार नाहीये. फक्त एवढंच की मी देशद्रोही आहे. की हिमायत में यहाँ खड़े हुए हैं, हक की आवाज़ बनकर. ये दुकानें खुली हैं, बाज़ार भरे नज़र आ रहे हैं, मंडियाँ चालू हैं, लोग खा पी रहे हैं. सारी उनकी मेहनत है, किसानों की मेहनत, उनका खून पसीना, सर्द रातों में जाकर अपने खेतों की सिंचाई करना, पानी देना, फिर मार्केट में उबाल आता है. हम सब तक उनकी मेहनत पहुंचती है. हम इसीलिए यहाँ जमा हुए जिसके लिए किसान बॉर्डर पे जमा हुए और वहाँ पर रहकर वो जो मांग कर रहे हैं हम भी वही मांग लेकर जमा हुए हैं उनकी हिमायत में. इस कानून को वापस लिया जाए और मार्केट या उनका लेन देन जैसा था उसी तरह बैनी बाकी रहे. ये तीनों कानून जिसकी बुराई, जिसका नुकसान जग जाहिर है और सब लोग जानेंगे कि कितने बड़े नुकसानात हैं. बड़ी अजीब बात है, एहसास मुर्दा हो चुका है. हम और आप 22-24 डिग्री में हैं, वो किसान 3 डिग्री में. अब बर्फ़ होने के करीब है. रात को खुले आसमान के नीचे क्या वो इस मुल्क के बाशिंदे नहीं? क्या यहाँ के रहवासी नहीं? क्या वो इंसान नहीं? क्या उनको ठंडी नहीं लगती? लगती है. मगर ये एहसास आप गौर कर लें कि हुकूमत के पुजारियों की कितना बेहिस हो जाती है. वो ठंडी में रहें, वो हवाएं खाएं, वो सर्द लहरें खाएं, वो मरे. कितने मरेंगे वो या इसका इंतज़ार है, इस बात का इंतज़ार है. मरे कितना मरेंगे मगर हम अपने कानून को वापस नहीं लेंगे. ये हठधर्मी है. एक जमहूरी निज़ाम में, सेकुलरिज्म में, जहाँ पर सब एक आवाज़ होकर ये आवाज़ लगा रहे कि ये आपका बनाया हुआ कानून हमारे लिए नुकसानदेह है. जमहूरियत के ज़रिए, सेकुलरिज्म के ज़रिए नहीं बल्कि हिटलर शाही के ज़रिए बनाया हुआ कानून है. हम ये कबूल नहीं करेंगे. वही आवाज़ हम भी लगा रहे हैं कि हम ये कानून कबूल नहीं करेंगे. और किसानों की हिमायत में ये छोटी सी टोली जो हमारी खड़ी है इसीलिए खड़ी है कि हम भी कानून की, हम भी किसानों की हिमायत में
और कानून को रद्द किया जाए और उनकी मांग को पूरी किया जाए। सर्वांना नमस्कार। संविधान बचाव अभियानातर्फे हा जो दिल्लीतील शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जो आपण पाठिंबा देत आहोत, त्यात आम्ही पर्यावरण संवर्धन समिती वसई विरारतर्फे आपल्यासोबत आहोत आणि दिल्लीतल्या शेतकऱ्यांना, दिल्लीचे आंदोलन करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आपलं जाहीर पाठिंबा आहे। आपल्याला ह्या दिल्लीतल्या मोदी सरकार जे हुकुमशाही आणू इच्छिते आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्याला आपला आवाज हा बुलंदच केला पाहिजे। आपल्याला न झोपता 24 तास आपल्याला ह्या दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात काम केलं पाहिजे, कारण आज आपण जर काही केलं नाही तर भविष्यात आपल्यालाही बोलायची संधी मिळणार नाही। तुम्हाला सांगतो, आपला आवाज हा बुलंद केला पाहिजे। पुन्हा एकदा दिल्लीतील लढणाऱ्या शेतकऱ्यांना मागील 21 दिवसापासून आंदोलन करतो त्यांच्यासाठी मानाचा सलाम, धन्यवाद। प्रथम त्यांनी कम्युनिस्टांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो। मग त्यांनी समाजवाद्यांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी समाजवादी नव्हतो। मग त्यांनी कामगार नेत्यांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी कामगार नव्हतो। आज ते मला मारायला आलेले आहेत पण मला वाचवायला कोणीच शिल्लक नाहीये। इन्होंने 3 अलग अलग बिल्स में संशोधन किए, जिसमें से एक है एसेंशियल कमोडिटी एक्ट, जिसमें इन्होंने दाल, चावल, तेल के जो बीज होते हैं और तेल को एसेंशियल कमोडिटी से निकाल दिया है। मैं मोदी सरकार से पूछना चाहता हूँ, चावल आटा एसेंशियल कमोडिटी नहीं है तो क्या रिलायंस का डाटा एसेंशियल कमोडिटी है? तुमने बड़ी बड़ी कंपनीज के प्रोडक्ट पेट्रोलियम का एसेंशियल कमोडिटी बना दिया, हैंड सैनिटाइजर का एसेंशियल कमोडिटी बना दिया, मास्क का एसेंशियल कमोडिटी बना दिया। हमारा जो पेट भरने की चीज है उसको तुमने क्यों एसेंशियल कमोडिटी से हटा दिया? तुमने कानून लाया कि इसमें जब तक 100% रद्दी नहीं होगी हम इंटरफेयर नहीं करेंगे, इससे जमाखोरी बढ़ेगी। आगे वाले समय में ये आने वाला है, जब किसान की फसल आएगी तो बड़े बड़े उद्योगपति इसको कौड़ियों की दाम में खरीदेंगे। और क्योंकि अब ये एसेंशियल कमोडिटी नहीं है तो कितना भी स्टोर कर सकते, मार्केट में नहीं आने देंगे। और आज जो 20 रुपए किलो 30 रुपए किलो हम गेहूँ चावल खरीद रहे, वो 100 रुपए किलो हम रिलायंस फ्रेश से खरीदेंगे। और हमारा सड़क का बनिया, हमारे पास का शॉपकीपर, वो सब भिखमंगा हो जाएगा। ये क्या चाहते हैं? मैं मोदी सरकार से पूछना चाहता हूँ, आपके माध्यम से आप क्या चाहते हैं? आप क्यों हमारे देश के खिलाफ खड़े? आप कौन से देश के एजेंट है जो हमारे देश की वाट लगाने पे तुले हुए? भारत की जनता आपके खिलाफ है, फिर भी आप जीत रहे हैं। भारत की जनता ने आपको जिताया था ताकि आप भारत की सेवा करें, भारत के लोगों की सेवा करें, लेकिन आप भारत के 15-16 उद्योगपतियों की सेवा कर रहे हैं और भारत की जनता को नाक में डाल के रख दिया आप लोगों ने। मैं आपसे विनती करता हूँ, मैं मोदी सरकार से हाथ जोड़ के विनती करता हूँ, जैसे मोदी ने हाथ जोड़ के विपक्षी पार्टियों को बोला था ना, सारा क्रेडिट आप ले ले। मोदी जी, सारा क्रेडिट आपका ही है किसानों को बर्बाद करने का, देश को बर्बाद करने का, देश की जनता को बर्बाद करने का, बेरोजगार करने का। सारा क्रेडिट आप ले लीजिए क्योंकि आपने ही इस देश को बर्बाद किया है। पिछले 26 तारीख से जो किसान लोग जो आंदोलन कर रहा है, संघर्ष कर रहा है, संविधान बचाओ अभियान की तरफ से हम उनको बधाई देना चाहता हूँ। ये लड़ाई जो है किसान का लड़ाई नहीं है, ये लढाई है, हमारी लढाई है। आज 25 दिवस झाले आपले शेतकरी बांधव दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये भांडत आहेत। कशासाठी? स्वतःच्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी, आपल्या मुलाबाळांनाच त्याचा फायदा आहे। कारण आम्ही सर्व पण शेतकरी आहोत। भारताच्या देशामध्ये आपले 70% जास्त शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यावर अन्याय करणारे हे कायदे सरकारने रद्द करून त्यांना त्यांचा अधिकार द्यावा, ही आमची मागणी आहे। आणि आजचे परिणाम लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी जागृत होऊन काम करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आज हे जे थोडंसं छोटंसं आयोजन त्या आयोजकांचे पण मी आभार मानतो। आपण त्यांचे आभार मानू, अभिनंदन करू, टाळ्या वाजवू आणि
हे जे सगळे जमा झालेले आहेत आपण त्या सगळ्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करू. असेच आंदोलनामध्ये भेट चला ही माझी इच्छा. धन्यवाद. संविधान अभियानामार्फत दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या सहकार्यासाठी आम्ही जे काळ्या झेंड्याची रॅली काढलेली आहे आणि या केंद्र सरकारने जो काळा कायदा आणलेला आहे त्याच्या विरोधात ही रॅली आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांना या कायद्यापासून सुटका द्यावी हाच आमचा रॅलीचा उद्देश आहे. आणि हे आंदोलन हे आम्ही सतत करत राहू जिथपर्यंत हे काळा कायदा त्यांचं कानून कमी होत नाही आणि जिथपर्यंत शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत तिथपर्यंत त्यांना सहकार्य करण्यासाठी वसईमधून आम्ही सर्वधर्मीय संविधान अभियान, सर्वधर्मीय गौरव समिती याच्यामार्फत एकत्र येऊन आम्ही सहकार्य करत राहू हे सरकारला आम्ही सांगू इच्छितो. तो सर इधर किसान को सपोर्ट देने के लिए इधर आए हुए सभी लोगों को संविधान बचाओ अभियान का तरफ से सबको बहुत बहुत धन्यवाद है. और आगे भी ये अगर ये काला कानून रद्द नहीं किया तो आगे भी हम लोग पक्का कार्यक्रम करना ही पड़ेगा. तभी भी आप सभी लोगों को सपोर्ट चाहिए हमको. उसका पहले ये शामिल होने का पहले जो दिल्ली आंदोलन में जो संघर्ष में हो, ठंडी में वो अपना जान दिया वाला लोगों के लिए 1 मिनट साइलेंट करें. इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शेतकरी आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शेतकरी आंदोलन के शहीद अमर रहे